आपण धानाचा बोनस मागतो, धानासाठी भाव मागतो, कोणासाठी मागतो? लाखो शेतकऱ्यांच्यासाठी मागतो. काही पक्षाचे शेतकरी नाही आहे, सगळ्या पक्षाचे आहे, आपले नागरिक आहे. पण जोपर्यंत आमच्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये सिंचन, शेती, बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष नाही केंद्रित केलं, तोपर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्हा खऱ्या अर्थानं विकसित होणार नाही. मनोहर भाऊचा हा तालुका जो आहे ना दादा, हा इथे बागायती खूप आहे. इथे हळद होते, इथे फलभाजी, इथे फ्रूट, कितीतरी इथून म्हणजे ते आपले तरबूज काय इथे इथून कुठे दुबईला जात होते. काय काय आहे जरा दादाला सांगितलं का नाही तुम्ही मनोहर भाऊ, की नुसते कामच घेऊन बसले? त्याला सांगा की आपल्याकडचे शेतकरी किती उत्कृष्ट आहे, या भागातले किती चांगलं काम करत आहे. हे सगळ्या गोष्टी आपण सांगितलं पाहिजे. कारण आज दादांना शेतीचा खूप सारा चांगला ज्ञान आहे. दादांनी ज्या पद्धतीनं बारामती आणि पूर्ण भागामध्ये जे विकास केला आहे, तसाच विकास आपल्याला आपल्या भागामध्ये सुद्धा त्यांच्या आणि सर्वांच्या माध्यमातून इथे आणायचा आहे. एवढंच मी आजच्या दिवशी बोलतो. आणि विकासाच्या बाबतीत आणि बाकीच्या सगळ्या बाबतीत आपण लक्ष नक्कीच केंद्रित करत राहणार आहोत. चुनावमध्ये जे काही निर्णय उद्या परवा आम्ही करू, त्याशिवाय पण कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब होता कामा नये. आम्ही आहो, आम्ही येऊ, आम्ही तुम्हाला दिशा दाखवू, त्या दिशेने आपण सगळ्या लोकांनी काम करायचं आहे. एवढंच मी आजच्या दिवशी बोलतो आणि थांबतो. आपल्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो, दादाला धन्यवाद देतो आणि मनोहर भाऊला अभिष्ट चिंतन करून माझे 2 शब्दाला वाणीचा विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. माननीय अजितदादा पवार. आपल्या सगळ्यांचे वडीलधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आपले पालकमंत्री बाबा अत्राम, विधिमंडळातील माझे सहकारी मनोहर चंद्रिका पुरे, सौभाग्यवती मंजुषाताई चंद्रिका पुरे, राजू कारेमोरे, राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, नाना पंचबुद्धे, प्रेम रहांगडाले, मधुकरराव कुकडे, धनंजय दलाल, केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर, सुनील फुंडे, तेजराम मडावी, नितीन भांडारकर, मंजुषाताई बारसागडे, प्रशांत पवार, श्रीकांत शिंदे, अनिल अहिरकर, बाबा गुजर, पूजा शेठ, यशवंत गणवीर, यशवंत सोनकुसरे, डॉक्टर अविनाश काशीवार, लोकपाल गहाणे, सरिता मदनकर, जयंत वैरागडे, नितीन भटारकर, माझ्या भंडारा गोंदिया परिसरातील आलेले सर्व शेतकरी बांधव, पत्रकार मित्र, उपस्थित सर्व आजी माजी सन्मान्य पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, 1 तारखेला आपले आमदार मनोहर चंद्रिकापूर यांचा वाढदिवस होता. परंतु आमचं अधिवेशन सुरू झालं 26 तारखेला आणि मला अर्थसंकल्प सादर करायचा होता, अंतरिम अर्थसंकल्प. माझा पुढचा अर्थसंकल्प मी जून महिन्यामध्ये आपल्या राज्याचा सादर करणार आहे. 10 जूनला पण पुन्हा अधिवेशन घेतलेलं आहे. परंतु एप्रिल, मे, जून, जुलै 3-4 महिन्याचे तरी बाकीच्या सगळ्या गोष्टी मंजुरी करणं गरजेचं होतं. लवकरच आचारसंहिता लागेल लोकसभेची आणि त्यामुळे अधिवेशन घेणं पण गरजेचं होतं. साहजिकच 26, 27, 28, 29चा महिना होता. 1 तारखेपर्यंत अधिवेशन चाललं आणि चंद्रिकापूर यांनी मला सांगितलेलं होतं की दादा तुम्ही, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब असे सगळेजण या आणि
त्या निमित्तानं आम्ही शेतकरी मेळावा घेऊ इच्छितो. वाढदिवस एक निमित्त होतं. काहीतरी कार्यक्रम घेण्याच्या करता एखादी संधी पाहिजे होती, ती वाढदिवसाच्या निमित्तानं उचलायची होती. पण मी त्यांना सांगितलं की त्यावेळेस मला काही येता येणार नाही. नंतर प्रफुल्लभाई आणि माझी तारीख एकत्रपणे बघून मी पहिल्या आठवड्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं आज आपल्याला सगळ्यांना भेटायला मी आलेलो आहे. मी आपल्या सर्वांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करतो. सध्या देशामध्ये सगळीकडं लोकसभेच्या निवडणुकीचं वारं चालू आहे. तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं असं जवळपास देशातल्या 65% जनतेने ठरवलेलं आहे. आपण आता एनडीए मधले घटक झालेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी बघितले, अनेक निवडणुका देखील बघितल्या. बराच काळ आपण सरकारमध्ये राहिलो, केंद्रामध्ये देखील सरकारमध्ये राहिलो, राज्यामध्ये तर जास्त काळ राहिलो. परंतु राज्यात मध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडली आणि एकनाथराव शिंदेंनी काही वेगळी भूमिका घेतली आणि मागचं महाविकास आघाडीचं सरकार गेलं. मला आपले सगळे आमदार बाबा आत्राम असतील, चंद्रिका पुरे असतील, कारेमोरे असतील, आपले नाईक असतील, इंद्रनील, डॉक्टर शिंगणे असतील, हे सगळे सहकारी सांगत होते की दादा कुठंतरी सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, कामं झाली पाहिजे. त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं आहे. आणि जर 5 वर्षामध्ये आम्ही लोकांना सांगायला लागलो, पहिली तर 2 वर्ष आमची करोनामध्ये गेली, त्याची जबरदस्त किंमत जगाने मोजली, देशाने मोजली, राज्यांनी मोजली, माझ्या भंडारा गोंदियांनी पण मोजली. तुम्हालाही माहिती आहे आपल्या जीवाभावाचे कितीतरी सहकारी आपल्याला सोडून गेले. जगात कधी असा प्रकारचा रोग आलेला नव्हता, आजार आला नव्हता, पण तो आला आणि त्याचे खूप मोठे परिणाम आपण सगळ्यांनी पाहिले. त्यावेळेस कसं राज्य चालवलं ते माझं मला माहिती आहे. उत्पन्न काही नव्हते, कारखानदारी बंद होती, टॅक्सच येत नव्हता, पगार तर करायला पाहिजे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे, राज्य तर चालवलं पाहिजे. आणि त्याच्यातून आम्ही तो गाडा कसा का होईना बाहेर काढला. त्याच्यानंतर काही भूमिका बदलली गेली. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बहुजनांच्या भल्याकरता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनीच आपण पुढे जायचं. आपण आपली विचारधारा सोडायची नाही, पण लोकांची कामं करण्याकरता समाजातला शेवटचा जो माणूस आहे त्याला देखील लाभ झाला पाहिजे. आमच्या आया बहिणींना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, तिला वेगवेगळ्या योजनांचा फायदा झाला पाहिजे. आता काही निवेदन आलीत, वेगवेगळ्या लोकांना घरकुलं मिळाली पाहिजेत, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची शेतीवाडी करता आली पाहिजे, त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे. मग धानाचं पीक असेल, सोयाबीनचं पीक असेल, कापसाचं पीक असेल, संत्र्याचं पीक असेल, जे काही त्या ठिकाणी त्याचं उत्पन्नाचं साधन असेल त्यालाही 2 पैसे मिळाले पाहिजे. आणि म्हणून बागाशी बऱ्याच जणांनी त्याचा उल्लेख केला, प्रफुल्लभाईंनी केला, चंद्रिका पुरेंनी केला. माग आपण क्विंटलला पैसे द्यायचो धानाला, परंतु त्याचा फायदा व्यापाऱ्यांना जास्त व्हायचा, माझ्या कष्टकऱ्यांना कमी व्हायचा. जो पिकवतो तो त्या ठिकाणी वंचित राहायचा. मग आम्ही ठरवलं की आता शेतकऱ्याला दिलं पाहिजे. शेतकऱ्याला देण्याच्या करता मग क्विंटलला न देता आपण हेक्टरी द्यायचं. आणि एक गोष्ट मित्रांनो खरी आहे, एवढा मोठ्या महाराष्ट्राचा गाडा चालवत असताना त्यामध्ये अडचणी तर बऱ्याच येत असतात, नैसर्गिक संकट येत असतात. कधी गारपीट होती, कधी अवकाळी पाऊस येतो, कधी दुष्काळ पडतो, कधी थंडीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. काल देखील काही आपल्या परिसरामध्ये थोडा बहुत पाऊस झाला. कधी ऐकलंय का मार्च महिन्यामध्ये पाऊस पडलेला? परंतु ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, कधी निसर्ग काय करेल सांगता येत नाही. पण शेवटी आपल्या माणसांना आधार देणं तर आपलं काम आहे. सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही तो क्विंटलला न देता हेक्टरी द्यायचं ठरवलं. एक गोष्ट खरी आहे, सगळ्यांचं ठरलेलं होतं की 15,000 रुपये हेक्टरी द्यायचे,
प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली कारेबोरे साहेब, चंद्रकापुरे साहेब, बाकीचे सगळे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिथं माझ्या धानाचं उत्पन्न जास्त आहे तिथलं शिष्टमंडळ आलं, कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं नाही बाबा तुम्ही 20,000च दिले पाहिजेत. 20,000 रुपये द्यायचे म्हणले तर आकडा वाढत होता, पैसे जास्त लागत होते. परंतु हाही आमचा तसं बघितलं तर एक गरीब शेतकरी आहे, त्याला मदत होण्याच्या करता आम्ही तिथं निर्णय प्रफुल्ल पटेल साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर घेतला. 15 ते 20,000 रुपये हेक्टरी आपण द्यायचे आणि तशा पद्धतीने निर्णय झाला. मित्रांनो, आज मी तुमच्या तिथं येताना पैसे रिलीज केले, पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे. काल 1,500 कोटी रुपये 1,500 कोटी रुपयाच्या फाईलवर मी सही केली. मी कलेक्टरला पण आल्यावर विचारलं, कलेक्टर म्हणले की दादा मी बघून सांगतो. मी ताबडतोब माझ्या ओपी गुप्ता म्हणून फायनान्स सेक्रेटरी त्यांना फोन केला. ते म्हणले दादा काल रात्री पैसे सोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज मिळतील. मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत, हे पैसे डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला गेले पाहिजे, डीबीटीला गेले पाहिजे. बऱ्याचदा पैसा आम्ही शेतकऱ्याला देतो, शेतकरी राहतो बाजूला आणि मधलाच कोणतरी मलाई खाऊन जातो. तसलं चालणार नाही. आता इथं सुनीलजी आहेत, तुमच्या भागामध्ये दुधाचाही व्यवसाय आहे. दुधाच्या व्यवसायाच्या करता गाईंच्या दुधाचे भाव कमी झाले, मध्ये 35 रुपये, 34 रुपये, 33 रुपये आणि एकदम पुन्हा 27ला आले. आम्ही 5 रुपये लिटरला जे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी गाईचं दूध काढेल आणि डेअरीला घालेल त्याच्या 5 रुपये लिटरला 3-5-8-5 अशा पद्धतीनं त्याची क्वालिटी 3-5-8 पाहिजे हे बघत आम्ही त्यांना 5 रुपये द्यायचं ठरवलं. परंतु त्याच्यात काही अधिकाऱ्यांनी एवढ्या बारीक त्याच्यात अडचणी निर्माण केल्या, इतके क्लिष्ट परिस्थिती केली की त्या शेतकऱ्याला लवकर मिळणारच नाही. आम्ही शेवटी काही अधिकाऱ्यांना तिथनं बाजूला केलं. आम्ही ठरवलं की बाबा आम्ही शेतकऱ्याला द्यायला जातोय, त्या बळीराजाला द्यायला जातोय आणि मंत्रालयामध्ये बसणारे अधिकारी का असं करतायत, का शेतकऱ्यांची नाराजी घेतायत. बरं शेतकरी काही अधिकाऱ्यावर नाराज होणार नाही, सरकारवर नाराज होईल, आमच्यावर नाराज होईल आणि आम्ही पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे. ते झाल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी आम्ही लक्ष घातलं. काही अधिकारी जे फारच नियमावर बोट ठेवून चाललेले होते, नियमावर बोट ठेवावं पण त्या कष्टकऱ्याला, त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्रास होणार नाही, त्याला त्यांनी घातलेल्या दुधाचे पैसे डीबीटीच्या त्याच्या अकाउंटला मिळाले बँकेत तरी चालेल, पण कुठेतरी व्यवहारिक दृष्टिकोन तर ठेवला पाहिजे ना. का अडचणीच निर्माण. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, दोन्ही चेअरमन आहेत. त्याच्यामध्ये मागे आम्हाला ज्यावेळेस लक्षात आलं की माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारामध्ये वेगवेगळ्या अडीअडचणीच्या करता जावं लागतं आणि सावकार अशी का त्याची पिळवणूक करतो की तो शेतकरी हतबल होतो. कधी कधी तो स्वतःचा जीव द्यायला मागं पुढे बघत नाही, आत्महत्या करायला तो त्या ठिकाणी प्रवृत्त होतो आणि मग त्याला तर न्याय मिळाला पाहिजे, त्याला तर सावकाराच्या दारामध्ये जायची गरज भासू नये. या बँका काही मोठ्या लोकांच्या करता फक्त काढलेल्या नाहीयेत, गोरगरिबाचं पण आर्थिक उत्पन्न वाढावं, ज्याची पत नाही त्याची पत निर्माण व्हावी, तो स्वतःच्या पायावर उभं राहावा, त्यानं काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करावा, याकरता बँका काढलेल्या आहेत. आणि त्याच्यातून माझ्या जर शेतकऱ्याला आपण 0% व्याजाने पीक कर्ज देऊ शकलो तर तो सावकाराच्या दारात जाणार नाही. त्याला पाहिजे तशा पद्धतीने तो बियाणं घेईल, त्याला पाहिजे तशा पद्धतीनं खतं घेईल, त्याला पाहिजे ती औषधं घेईल जी पिकांना मारायला लागतात ती, आणि त्या प्रकारे तो त्याचं उत्पन्न काढेल. 0% व्याज कधी पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं नव्हतं. आता मला सुनीलजींनी आल्यानंतर सांगितलं दादा त्याच्यात जरा अडचण आली. अडचण काय आली, त्यामध्ये ते 6% तुम्हाला आत्ता भरावे लागतायत, 3% तुमची व्याजाची रक्कम केंद्र सरकार देतं, 3% व्याजाची रक्कम महाराष्ट्राचं राज्य सरकार तुम्हाला देतं. परंतु आता केंद्राने सांगितलं
की आम्ही दुसऱ्या कुणाच्या हातात पैसे देणार नाही. जो पीक कर्ज घेणारा शेतकरी आहे त्याच्या अकाउंटला डीबीटी आम्ही करणार. त्याच्यामुळं आता तिकडचे 3% आणि आमचे 3%, 6% तुमच्या स्वतःच्या डीबीटीच्या अकाउंटला येणार. तोपर्यंत मात्र ही अडचण निर्माण झालेली आहे. म्हणून काही काळाकरता, काही महिन्याकरता 6% तुम्हाला भरावे लागत आहेत, पण ताबडतोब नंतर ते तुमच्या अकाउंटला येतात. म्हणजे 0% व्याज त्याला बसतं. याच्यावर आम्ही थांबलो नाही, त्याच्याही पुढे गेलो. शेतकरी पीक कर्ज काढताना पीक विमा उतरवत नाही. आणि मग कधीतरी अशा प्रकारची शेती उद्ध्वस्त झाली, दुष्काळ किंवा गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस झाला, नैसर्गिक संकट आलं, तर मग त्याला मदत होत नाही. त्याला मदत करण्याच्या करता आम्ही ठरवलं की बाबा हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला भरावे लागले पीक विमा कंपनीला तरी चालतील. केंद्र सरकारकडनं देखील आपण पैसे घेऊ, त्यांचेही पैसे त्याच्यात घालू. मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक कर्ज द्यायचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने घेतला. आणि आता फक्त 1 रुपया तुम्ही भरायचा हे पिकाला एकरी, आणि बाकीचे सगळे पैसे आम्ही भरणार. आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार, तुमच्या अकाउंटला मिळणार. मित्रांनो, मी काय हे सांगतोय, मी शेवटी शेतकरी आहे. माझाही दुधाचा व्यवसाय, माझी पण पोल्ट्री आहे, माझी पण फळबाग आहेत, माझी पण ऊसाची शेती आहे. तुमच्याकडे ऊसाची शेती नाही, तुमच्याकडे धानाची शेती आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी परिस्थिती आहे. इथली भौगोलिक परिस्थिती चांगली आहे, ज्याचा उल्लेख मगाशी अनेकांनी आपल्या भाषणामध्ये केला. वेगवेगळ्या प्रकारची धरणं, त्याच्यामध्ये गोसीखुर्द असेल, बावनथडी असेल, कितीतरी धरणाच्या बद्दल आम्हीच त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. आमच्याबद्दल आरोप झाले, आम्हाला बदनाम करण्यात आलं, आम्हाला तिथं भ्रष्टाचाराचे आरोप झाले, परंतु मित्रांनो कुठेही आम्ही 5 पैसे त्याच्यामध्ये मिंद नव्हतो. माझ्या विदर्भातले प्रश्न मार्गी लागावेत. वेगवेगळे प्रकल्प तुमच्या इथं काय, काही भागात झुडपी जंगल आहे, काही भागात फॉरेस्ट आहे, त्याचे नियम कायदे वेगळे आहेत. तिथं जर काही धरण करायचं म्हटलं, विमानतळ करायचं म्हटलं, रस्ते करायचं म्हटलं, समृद्धी मार्ग करायचं म्हटलं तर वेगवेगळ्या समस्या असतात, त्याही सोडवावे लागतात. नाहीतर तिथल्या अधिकाऱ्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते. त्याच्यातून ही धरणं विलंब लागला, परंतु पुनर्वसन करावं लागतं. गोसीखुर्दला तर आम्ही एवढी पॅकेज दिली, कारण 2.5 लाख हेक्टर जमीन माझ्या भंडारा तालुक्यातली, माझ्या चंद्रपूर परिसरातली, माझ्या नागपूर परिसरातली ओलिताखाली, त्याच्यातनं लिफ्टच्या निमित्तानं लिफ्ट इरिगेशन स्कीम आणि शिवाय तुमचं कॅनॉलचं पाणी, अशा पद्धतीनं ते होत आहे. आणि दरवर्षी धरण भरतात. इथं पाऊसकाळ चांगला असल्यामुळं एवढं पाणी आपलं पलीकडच्या राज्याला वाहून जातं. इथं तुमचे पालकमंत्री गडचिरोली आयरीचे बसलेत, त्यांच्या मतदारसंघातलं सगळं पाणी पलीकडं, कधी कधी रस्ते बंद होतात, त्याचाही अनुभव तुम्ही घेतलाय. तुमचं भंडारा शहर कित्येकदा तिथं पाण्यामुळं इकडे तिकडे जाता येत नाही. एवढं प्रचंड पाणी त्या नदीला त्या बाबतीमध्ये असतं. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करता आपल्याला त्याच्यात धरणं झाली पाहिजेत. धरणं त्याच्यामध्ये पूर्ण नियंत्रण करण्याचं पण काम करतात, जर अधिकारी चांगले असतील तर. आणि तशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे. मित्रांनो, आता मगाशी बोलत असताना आमचे मनोहर पर्व त्यांच्या नावाने आपण एक पुस्तक काढलेलं आहे. ते आपले चंद्रकापुरेंनी सांगितलं, इटिया डो ह्या प्रकल्पाला 91 कोटी पाहिजे. मुरदोली याला मला वाटतं 21 कोटी पाहिजे. उमरझरी याला 17 कोटी रुपये पाहिजे. मित्रांनो, आपला विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या करता यंदा बजेटमध्ये आम्ही 2000 कोटी रुपयाची तरतूद केली. 2000 कोटी. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका, या कामाला 100% मी पैसे देतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी आज तुम्हाला शब्द देतो, मी गेल्यानंतर जरी आचारसंहिता लागली तर बाकीच्या प्रमा वगैरे सुप्रमा द्यायची असेल तर सुप्रमा, EPC माझ्याच अध्यक्षतेखाली असते. चंद्रिकापुरे तुम्ही फक्त पाठपुरावा करा.
मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतो. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना, कार्यकर्त्यांना, आपल्यावर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांना, माझ्या सहकाऱ्यांना मदत झाली पाहिजे, हेच आमचं काम आहे. मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो, ही आपल्याला शिकवण आहे. आणि त्या पद्धतीनं ही कामं त्याच्यामध्ये होतील. त्याच्यामध्ये वन जमिनीचे पट्टे वाटप करणं गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्या जातील. खरं मागं आपण धडक कार्यक्रम घेतलेला होता. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वन जमिनीचे पट्टे याचं वाटप माझ्या आदिवासी भागातल्या लोकांना झालं पाहिजे. त्यांनाही शेतीवाडी करता आली पाहिजे. ते पण मी कुठं थांबलंय ते पाहतो. सामाजिक न्याय विभागाचा पण निधी त्यांनी मागितलेला आहे. आदिवासीसाठी आम्ही आता भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने योजना आणलेली आहे, रस्ते विकास योजना. त्याच्यातून पण निधी देण्याच्या बद्दल मी तुम्हाला मदत करीन. मित्रांनो, मागच्या काळामध्ये तुम्हाला जो काही हमीभाव धानाचा मिळतो तो 2150 मिळतो, परंतु आपण तुम्हाला चांगला भाव मिळावा म्हणून बोनस देतो. आज तो बोनस देण्याचं पण काम आपण आता लवकरच, तुम्ही तिथं गेल्यावरच तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल. तुम्हालाही कळेल आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते नाही. ही पण बाब आपण लक्षात घ्या. त्याचबरोबर नागपूर ते गोंदिया, नागपूर पर्यंत आता मुंबई पासून समृद्धी महामार्ग 45,000 कोटीचा नागपूर पर्यंत आलाय. आता नागपूरवरून गडचिरोली आणि नागपूरवरून गोंदिया हे पण नाही, नागपूर, गोंदिया, गडचिरोली अशा पद्धतीनं तो समृद्धी महामार्ग आपण त्याला मंजुरी दिलेली आहे. त्याचाही टेंडर लवकरच निघेल. त्याला योग्य पद्धतीचा मोबदला आम्ही शेतकऱ्याला देऊ. मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना एवढा तुटपुंजा त्यांना मोबदला मिळायचा आणि शेतकरी इतके नाराज व्हायचे. आता मात्र रेडी रेकनरच्या 3 पट 4 पट असे पैसे आपण देतो, जेणेकरून त्याला परत तेवढीच जमीन कितीतरी अधिक घ्यायची म्हटलं तर घेता आली पाहिजे. या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. याची पण नोंद आपण त्या बाबतीमध्ये घ्यावी. ही पण गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. त्याच्याचबरोबर मागं गोंदियाला प्रफुल्लबाईंनी आग्रह करून मेडिकल कॉलेज मंजूर केलं. शेवटी आपल्याही भागातली मुलं डॉक्टर झाली पाहिजेत ना. आपल्या दुर्गम भागात, आदिवासी भागात डॉक्टर तिथं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता गेले पाहिजेत. गडचिरोलीला त्याच्यानंतर स्वतः बाबा आत्रामनी मागणी केली, अहो तुम्ही गोंदियाला देता, नागपूरला देता, आम्ही काय केलं? आम्ही तर शेवटचं टोक आहे गडचिरोली, आम्हाला द्या. त्यांचंही मेडिकल कॉलेज मंजूर केलं. त्याच्यामध्ये कार्यमोरे म्हणले, अरे आम्ही काय केलं, आमच्या भंडाऱ्याचं काय? भंडाऱ्याला पण मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर केलं. अशा पद्धतीनं भंडारा, गडचिरोली म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये थोडंसं इकडं विकासाच्या बाबतीमध्ये तेवढा निधी येत नव्हता, परंतु आता भेदभाव करायचा नाही, सगळीकडं निधी द्यायचा. इतर देखील मागासलेल्या भागाला इतरांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचा निर्णय मित्रांनो आपण घेतला. आणि मगाशी तुमचे आमदार सांगत होते की 8 तास वीज मिळते ती 12 तास करा. मित्रांनो, मी खूप विचार केला. 10 वर्ष ऊर्जा खातं माझ्याकडे होतं. आम्ही त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल 2012 मध्ये मी लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करायचं ठरवलेलं होतं आणि आम्ही त्यावेळेस 2012ला लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र केला. आता विजेची मागणी वाढली आहे. तुम्ही पहा, आपल्या इथं देखील तिरोड्याला वगैरे वीज निर्मितीचे प्रकल्प अडाणी उद्योग समूहाने 3300 मेगावॉटचे 660 मेगावॉटचे 5 प्रकल्प ते लावलेले आहेत. एकच प्रकल्प पण 5 युनिट. अशा पद्धतीनं आपण वीज तयार करतोय. परंतु ती वीज माझ्या शेतकऱ्याला स्वस्त दरात पाहिजे आणि उद्योग धंदेवाल्यांना पण किफायतशीर दरात पाहिजे. आम्ही आता काय करतोय, सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा, सूर्यावर त्या ठिकाणी पॅनल टाकायचे आणि त्याच्यातून त्या पॅनलमधनं वीज तयार करायची.
आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलंय महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही काळात 8.5 लाख विद्युत प्रकल्प हे सोलरवर आम्ही द्यायचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे सकाळी तुमच्या तिथं गडचिरोली, गोंदिया, भंडाराला सूर्यप्रकाश आला की तुमचा पंप चालू, बिल वगैरे काही नाही, आणि संध्याकाळी सूर्य मावळला की तुमचा मोटर बंद. घरी यायचं, पुन्हा कुठला वाघाची भीती, बिबट्याची भीती, कुठं काही वेगळ्या पद्धतीनं विंचू किंवा सापाची भीती कुठलीच नाही. आणि अशा पद्धतीनं खूप चांगले पंप चालायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये मोठा धडक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आणि रात्री अपरात्री लोकांना इथून पुढे वीज द्यायच्या ऐवजी दिवसाच माझ्या शेतकऱ्याला कशी वीज देता येईल, त्याला पाणी शेतीला द्यायचं म्हटलं तर दिवसा कसं देता येईल, याबद्दलचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे. आणि या प्रकारे आपण मोठ्या प्रमाणावर 2025 पर्यंत 7,000 मेगावॉट क्षमतेची सौर ऊर्जा निर्माण करण्याचं आणि त्याच्यातली 30% कृषी वीज वाहिनींच्या करता सौर ऊर्जा करणं हे उद्दिष्ट मित्रांनो आपण ठेवलेलं आहे. या पद्धतीची कामं आपण सगळेजण करतोय. आज ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आमचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा, मनोहर पर्व या देखील पुस्तकाचं प्रकाशन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. त्यांनी काय कामं केली ही त्याच्यामध्ये दिलेली आहेत. राहिलेले पण कामाच्या बद्दल आता प्रफुल्लभाईंनी काही मुद्दे उपस्थित केले, काही चंद्रिकापुरेंनी केले. त्या सगळ्या कामामध्ये आम्ही राज्याचा अर्थमंत्री या नात्याने, मी उपमुख्यमंत्री या नात्याने त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मदत केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास हा देखील मी आपल्याला देतो. आपल्याला उद्याच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही 2-3 दिवसातच या भारतीय जनता पक्षाला कुठल्या जागा, राष्ट्रवादीला कुठल्या जागा, शिवसेनेला कुठल्या जागा, याच्याबद्दलचा निर्णय प्रफुल्ल पटेल साहेब, मी, सुनील तटकरे, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आपला बावनकुळे असे सगळेजण आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली लोकसभेला आपल्याला चांगल्या जागा निवडून आणायच्यात. त्याच्यानंतर विधानसभा आहे. विधानसभेला देखील खूप मोठ्या ताकदीनं आपले महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण संख्या मोठी असली पाहिजे. याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मनापासून काम करायचंय. त्यामध्ये आता नागपूरची पण काही मंडळी आलेली आहेत. थोडं विदर्भामध्ये अधिक दौरे होण्याच्या दृष्टिकोनातनं आमचा प्रयत्न चाललेला आहे. मध्ये मी शासन आपल्या दारी या निमित्तानं पण माझ्या माहितीप्रमाणे भंडाऱ्यामध्ये येऊन गेलेलो होतो. मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कामामध्ये प्रफुल्लभाई पटेल साहेब, कारेमोरे साहेब, चंद्रिकापुरे आणि इतर कार्यकर्ते भेटतच असतात आणि त्या पद्धतीनं कामाचा पाठपुरावा करत असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या केंद्र सरकार पण 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारचं चाललेलं आहे. तशा पद्धतीचा निर्णय त्यांनी त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. अनेक चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या करता, बेरोजगारांच्या करता, त्यांना रोजगार कसा निर्माण होईल, आपल्या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन हे पुढच्या काळामध्ये करायची, त्याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला कसा जास्त होईल, महाराष्ट्रामध्ये देखील सगळी जनता अतिशय आनंदी कशी राहील, कायदा सुव्यवस्था चांगला कसा राहील. परवाच आपल्या आदिती तटकरेंनी महिला बाल विकास खात्याची मंत्री म्हणून तिनं एक महिला धोरण 4 आणलेलं आहे. त्याच्यात पण तुमच्या माझ्या महाराष्ट्राला महिलांना, मुलींना मान सन्मान आणि आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याचं काम आपण त्याच्या हातामध्ये घेतलेलं आहे. त्यांच्याकरता पण बऱ्याच योजना आपण आणलेल्या आहेत. आदिवासी समाज असू द्या, मागासवर्गीय समाज असू द्या, आमचा अल्पसंख्याक समाज असू द्या, माझी अल्पसंख्याक समाजाला पण सांगणं आहे, तुम्ही अजिबात मनामध्ये भीती बाळगू नका. आम्ही या सरकारमध्ये असताना कुठल्याही जाती धर्माच्या लोकांवर कुठं अन्याय होऊ देणार नाही, याबद्दलची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% त्या ठिकाणी घेईल याबद्दलची खात्री देखील आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मी उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकार्यांना करू इच्छितो. मधल्या काळामध्ये राज्यसभेच्या जागेच्या बद्दल काही थोड्याशा वेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्याच्यामुळं मी ते सांगून आपला वेळ घेत नाही. त्यामुळं आम्ही मागची टर्म पूर्ण झाली नसताना प्रफुल्ल पटेल साहेबांना राजीनामा द्यायला लावला आणि ही आता इथून पुढे 6 वर्षाची नवीन टर्म ही त्यांना त्या बाबतीमध्ये मिळालेली आहे. त्याचाही निश्चितपणे फायदा आपल्या महाराष्ट्राला होणार आहे. राज्यसभेत आपलं प्रतिनिधित्व तिथं गेलेलं आहे तर भंडारा गोंदियाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्यांचंही बारकाईनं लक्ष इथल्या विकास कामांच्यावर असतं आणि आम्ही तर दर आठवड्याला, तुम्ही चंद्रिकापूर यांना विचारा, तुम्ही कारेमोरांना विचारा, 5 जुलैला आम्ही शपथ घेतल्यानंतर बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांनो, आया बहिणींनो, दर मंगळवारी आम्ही सगळे आमदार एकत्र बसतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री आम्ही 9 जण तिथं असतो. तिथं रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतात, सुनील तटकरे साहेब असतात आणि प्रफुल्ल पटेल साहेब असतात. आणि आम्ही सगळेजण काय कुठं अडचणी आहेत, कशा पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत, मागच्या मीटिंगला जे ठरलं होतं ते सगळं झालं का, झालं असलं तर पुढचं काय करायचं, असं दर आठवड्याला बसतो की नाही आपण. दर आठवड्याला आम्ही बसतो. असं कधीच नव्हतं. मागच्या काळामध्ये कधी दर आठवड्याला बसलं जात नव्हतं. आणि त्याच्यामुळं त्यांच्यामुळं विदर्भात काय चाललंय, काहींच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातनं काय चाललंय, कोकणात काय चाललंय, माझ्या उत्तर महाराष्ट्रात काय चाललंय, त्याच्या संदर्भात सगळ्या भागातली माहिती मिळती. विचाराची देवाणघेवाण होती. कुठं काय नवीन प्रश्न निर्माण झाले त्याच्यात लक्ष घालता येतं. नवीन समस्या निर्माण झाल्या तर त्या सोडवता येतात. अशा प्रकारे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार म्हणून त्या ठिकाणी काम करतंय आणि तुम्ही पण परिवारातला प्रत्येक जण घटक आहात. तुमचाही त्या पक्षावर तेवढाच अधिकार आहे. माझी सर्व जिल्हा अध्यक्षांना, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी इथे आहेत त्यांना विनंती आहे की आज पण काही नगरपंचायती, नगरपालिकेचे काही पत्र मला दिलीत त्याच्यामध्ये मी लक्ष घालीनच. पण एकंदरीत इथून पुढे आपली संघटना वाढवत असताना बेरजेचं राजकारण करायला शिका. त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव करू नका. सर्व जाती धर्माच्या लोकांना कुठेही जातीपातीचं, नात्या गोत्याचं राजकारण न करता आपण सगळेजण भारतीय आहोत, आपण सगळेजण महाराष्ट्रातले घटक आहोत, या भावनेतनं आपण एकमेकाला मदत केली पाहिजे. ही खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका आहे. या भूमिकेचं आपण सगळेजण समर्थन करून पुढे वाटचाल करतोय आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने माझ्या विदर्भाचा, माझ्या भंडारा गोंदियाचा कायापालट करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. हा पण शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांना देतो. पाठीमागच्या काळामध्ये स्वतः प्रफुल्ल पटेल साहेबांनी इकडं लक्ष घातलं आणि दळणवळणाच्या सोयीच्या निमित्ताने त्यांनी गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून पायलट प्रशिक्षण घेऊन आज अनेक जण देश विदेशात आपले सेवा देत आहेत. पायलट वैमानिक तुम्ही बनवताय आणि सगळीकडे देशामध्ये, जगामध्ये पाठवताय. तुम्ही आता डॉक्टर बनवताय. ते डॉक्टर आता उद्याच्या काळामध्ये सगळीकडे जाऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करणार आहे. आता विमान सेवा देखील हैदराबाद ते गोंदिया सुरू झालेली आहे. लवकरच आम्ही आता मुंबईचा, नवीन मुंबईचा विमानतळ साधारण मी बजेटमध्ये सांगितलंय 2025 पर्यंत पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे. तो पूर्ण झाला तर विमान इथून मुंबईला पण जाणार आहे. आता मुंबईवरून हैदराबाद, हैदराबादवरून गोंदिया असं यावं लागतं. तिकडं जाणं येणं सुरू झाल्यानंतर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा आणखीन आपल्या भंडारा गोंदियाचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्याच्या करता उद्योगपती लगेच येऊ शकतील, त्यांना सोय होणार आहे. बाकीच्या संदर्भातले वेगवेगळे कारखाने इथं गुंतवणूक करतील. या पद्धतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व त्या बाबतीमध्ये करत आहे.
त्याच्यामध्ये आपले खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. शेवटी शिक्षणाची सोय असावी लागते. आज त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रत्येकाला उच्च शिक्षणाची सोय त्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल कॉलेज असेल, हे आज गोंदियामध्ये आलेलं आहे. आणि ह्या विकासामध्ये प्रफुल्लभाईंचं पण योगदान हे खूप मोठं आहे. हे योगदान कुणी ओढून काढू शकणार नाही. या आपण गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. इतर अधिक न बोलता मला पण पुढं आणखीन काही कार्यक्रमाच्या निमित्तानं जायचं आहे. परंतु आज प्रचंड मोठ्या संख्येने तुम्ही आपल्या चंद्रिका पुरेंच्या या वाढदिवसाचं निमित्त साधून आपण जो कार्यक्रम घेतला, शेतकरी मेळावा घेतला, आणि त्याच्यातनं राज्यामध्ये आमचं काय चाललेलं आहे हे पण मला तुम्हाला सांगता आलेलं आहे. मला कलेक्टरनी पण आल्यानंतर साधारण माझ्या गोंदियाच्या परिसरामध्ये काय काय कामं चालली त्याची पण नोट त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. परंतु अजून काही बाकी राहिलेलं असेल तर तुम्ही काळजी करू नका. आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करण्याकरताच काम करतोय आणि तशा पद्धतीचं काम माझ्याकडनं, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्याकडनं माझी जाता जाता गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांना पण सूचना आहे की आपल्या राष्ट्रवादीच्या लोकांकडं, सहकाऱ्यांच्याकडे लक्ष द्या. मी यावेळेस तुमचा डीपीसीचा निधी एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू होत आहे त्याच्यामध्ये 20% वाढवलेला आहे पूर्वीच्या तुलनेत. म्हणजे त्या पद्धतीनं वाढ तुमची होणार आहे आणि त्या वाढीचा फायदा सगळ्या गोंदियाला होत असताना त्याच्यात कुठं राष्ट्रवादी देखील मागं राहता कामा नये. तिथल्याही कार्यकर्त्याला, तिथल्याही सरपंचाला, तिथल्याही जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या सदस्याला आणि आमदारांना मदत झाली पाहिजे. ह्याच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.